नमस्कार. अधिवक्ता परिषद अलिबाग यांच्यातर्फे सध्या जी व्याख्यानमाला चालू आहे त्यामध्ये आज सातवं पुष्प म्हणून मृत्यूपत्र या विषयावर बोलण्याकरता मला संधी देण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी ॲडव्होकेट राजेंद्र कुंटे, अधिवक्ता परिषद अलिबाग यांचे सर्वप्रथम आभार मानतो. आजचा दिवस खास दिवस आहे. 28 मे ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे आणि त्यामुळे आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माझं नम्र अभिवादन मी करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. मृत्यूपत्र हा विषय अशा करता महत्त्वाचा आहे की मृत्यू आजकाल कोणाला सांगून येत नाही. जे काही सध्या रोगाचं सावट आपल्यावर आहे त्यामुळे तर मृत्यूपत्र ही एक अत्यंत महत्त्वाची बाब ठरेल असं मला वाटतं. मृत्यूनंतर आपल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची व्यवस्था कशी व्हावी, ती कोणाला मिळावी, याकरता जो काही कागद, जी व्यवस्था किंवा व्यवस्थापत्र आपण करतो त्याला मृत्यूपत्र, इच्छापत्र किंवा इंग्रजीमध्ये विल असं म्हटलं जातं. आता मृत्यूपत्र किंवा व्यवस्थापत्र आणि बक्षीसपत्र याच्यामध्ये महत्त्वाचा फरक असा आहे की बक्षीसपत्र हे दोन जिवंत व्यक्तींमध्ये होत असतं. बक्षीस देणारी आणि बक्षीस घेणारी ही व्यक्ती जिवंत असताना ते बक्षीसपत्र होतं आणि बक्षीसपत्राचा अंमल होतो. पण मृत्यूपत्र जे आहे त्या मृत्यूपत्राचा अंमल मात्र मृत्यूपत्र आज केलं जातं, मात्र मृत्यूपत्र करणारा माणूस मयत झाला की मग त्याचा अंमल होतो. आणि या कारणाकरताच आहे की मृत्यूपत्रांनी केलेल्या व्यवस्थेला हस्तांतरण असं धरलं जात नाही. मृत्यूपत्र कोणाला करता येतं तर इंडियन सक्सेशन ऍक्ट नुसार ज्या काही तरतुदी आहेत त्यामध्ये कलम 59 प्रमाणे प्रत्येक सज्ञान आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ असलेल्या व्यक्तीला मृत्यूपत्र करण्याचा आणि आपल्या मिळकतीची व्यवस्था करण्याचा अधिकार आहे. मुका, बहिरा किंवा अंधळा असा असलेला इसम देखील, अशी व्यक्ती देखील मृत्यूपत्र करायला पात्र आहे. मात्र तो मृत्यूपत्राने मिळकत देतोय आणि त्याची व्यवस्था करतोय हे त्याला समजत असलं पाहिजे. तो केवळ मुका, बहिरा किंवा आंधळा आहे म्हणून त्याला मृत्यूपत्र करण्यापासून वंचित करता येत नाही. आणखी महत्वाची बाब म्हणजे अधूनमधून ज्याला वेडाचे झटके येतात अशी व्यक्ती देखील ज्या काळामध्ये वेडाचे झटके तिला येत नाहीत किंवा ज्या काळामध्ये ती मानसिक दृष्ट्या सक्षम आहे अशा काळामध्ये ती व्यक्ती सुद्धा मृत्यूपत्र करू शकते. मात्र दारू किंवा अंमली पदार्थ यासारख्या तत्सम पदार्थांचे सेवन करणारा जो व्यक्ती असेल त्याला अशा सेवनामुळे किंवा एखाद्या विशिष्ट आजारामुळे तो काय करतो याचं भानच राहत नसेल तर अशी व्यक्ती मृत्यूपत्र करायला सक्षम नसते. अशा व्यक्तीला काही मृत्यूपत्र करता येत नाही. एकदा केलेलं जे मृत्यूपत्र असतं ते मृत्यूपत्र कितीही वेळा वेळोवेळी सुधारणा त्यात करता येते. पहिलं रद्द करून दुसरं करता येतं किंवा पहिल्या मृत्यूपत्राला पुरवणी अशी दुसरं मृत्यूपत्र, कोडीसील ज्याला म्हणतात, ते देखील करता येतं. अशा प्रकारे या काही मृत्यूपत्र कोणाला करता येतं यासाठी या महत्वाच्या तरतुदी आहेत. आता एखादी व्यक्ती जी असते ती विना मृत्यूपत्र जर मयत झाली, कोणतीही व्यवस्था न करता, मृत्यूपत्र न करता मयत झाली तर त्या व्यक्तीच्या वारसांना जो काही कायदेशीर हक्क आहे तो मृत्यूनंतर प्राप्त होतो. पण त्या व्यक्तीची जर अशी इच्छा असेल की आपल्या पश्चात आपल्या वारसांपैकी एखाद्या व्यक्तीला विशिष्ट हक्क मिळावा, जास्त हक्क मिळावा किंवा एखाद्या व्यक्तीला कमी हक्क मिळावा किंवा एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीमुळे एखादी व्यक्ती अशा प्रकारची असेल की वारस जरी असली तरी तिला काही मिळूच नाहीये,
या प्रकारचे ज्या काही वेगवेगळ्या कॉन्टिंजन्सीज आहेत, अशा वेळेला मृत्यूपत्र करणं फार महत्वाचं ठरेल. अन्यथा मृत्यूपत्र न केल्यामुळे सर्व वारसांना कायद्यानुसार जो समान हक्क आहे किंवा कायद्यानुसार जो काही मिळणार आहे तो हक्क आपोआप प्राप्त होतो. म्हणून मूळ वारसा हक्कानुसार जी काही परिस्थिती आहे ती बदलायची असेल, त्याच्यामध्ये काही बदल हवा असेल, तर मृत्यूपत्र करणं ही अत्यावश्यक बाब ठरेल. मृत्यूपत्र जे आहे त्याचा अंमल मृत्यूपत्र करणारी व्यक्ती मयत झाली, तिचा मृत्यू झाला की लागलीच मृत्यूपत्राचा अंमल सुरू झाला असं म्हटलं जातं. मात्र मृत्यूपत्र जे आहे त्याला हस्तांतरणाचा कागद असं काही धरलं जात नाही. ही बाब यासाठी आहे की मृत्यूपत्रांनी केलेली व्यवस्था ही मृत्यूपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर अंमलात येते. त्यामुळे कायदेशीर तत्व असं आहे की मृत्यूपत्र करणाऱ्याची जागा लाभार्थीने घेतली असं कायद्याने धरलं जातं. आणि त्यामुळे मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीने जरी प्रॉपर्टी, त्याची मिळकत, स्थावर जंगम काय असेल ती जरी हस्तांतरित केली असली त्याच्या मृत्यूनंतर, असं मृत्यूपत्रात लिहिलं असलं तरी प्रत्यक्षात ते कायद्याच्या दृष्टीने हस्तांतरण धरलं जात नाही. ते जो मृत्यूपत्राचा लाभार्थी आहे तो मृत्यूपत्र कर्त्याच्या जागी येऊन बसला आणि त्याला तो हक्क आपोआप प्राप्त झाला असं धरलं जातं. त्यामुळे ही ट्रान्सफर नसल्यामुळे, हे हस्तांतरण नसल्यामुळे, हस्तांतरण कायद्यानुसार जी काही स्टॅम्प ड्युटी होते, जी काही रजिस्ट्रेशन फी होते, अशी कोणतीही स्टॅम्प ड्युटी किंवा रजिस्ट्रेशन फी मृत्यूपत्रासाठी येत नाही. याबाबत एक महत्वाची बाब अशी की लहानपणापासून वेळोवेळी आपण वेगवेगळ्या हिंदी सिनेमांमध्ये किंवा मराठी सिनेमांमध्ये असं बघितलेलं असतं की मृत्यूपत्र म्हटलं की एक स्टॅम्प पेपरवाला कागद समोर काढला जातो. लाल स्टॅम्प पेपर, हिरवा स्टॅम्प पेपर, असा कुठला तरी स्टॅम्प पेपर असतो आणि त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं असतं. त्यामुळे मृत्यूपत्राला स्टॅम्प ही अत्यंत आवश्यक बाब आहे असा गैरसमज त्यामुळे सर्वसाधारण माणसाच्या मनात तयार झालेला आहे. पण प्रत्यक्षात मृत्यूपत्र ही ट्रान्सफर नसल्यामुळे, मृत्यूपत्र हे हस्तांतरण पत्र नसल्यामुळे त्याला 1 रुपया देखील स्टॅम्प लागत नाही. मृत्यूपत्रामध्ये असणारी मिळकत ही लाखो रुपयाची असली, करोडो रुपयाची जरी असली तरी मृत्यूपत्राला कोणत्याही प्रकारचा स्टॅम्प लावायची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशन फी देखील, नोंदणी फी देखील त्या मिळकतीच्या किमतीनुसार नसून फक्त पानं जेवढी असतील मृत्यूपत्रामध्ये, 10 पानं आहेत, 15 पानं आहेत, 5 पानं आहेत, तर त्या पानांच्या हिशोबानुसार मृत्यूपत्राची नोंदणी फी आकारली जाते. त्यामुळे मृत्यूपत्र करताना जो काही हस्तांतरणाचा हा मोठा खर्च आहे तो खर्च होत नाही, ही एक फार मोठी जमेची बाजू आहे. आणि त्यामुळे मृत्यूपत्र करणाऱ्या माणसांनी याचा विचार देखील करणं आवश्यक आहे की आज मी हस्तांतरण केलं तर मला स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. मिळकतीच्या किमतीवर जी काही 6%, 5% जी काय असेल ती स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. पण मृत्यूपत्र केलं तर मात्र स्टॅम्प ड्युटी नाही, रजिस्ट्रेशन फी देखील नाही. ही फार महत्वाची बाब या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. आता मृत्यूपत्र जे आहे त्याची नोंदणी ही ऐच्छिक आहे. मृत्यूपत्र जे आहे ते नोंदणी कायदा कलम 17 मध्ये ज्या दस्तांची नोंदणी करणं अनिवार्य आहे त्याच्यामध्ये येत नाही. त्यामुळे मृत्यूपत्राला नोंदणी ही कंपल्सरी किंवा आवश्यक नाही. मृत्यूपत्र जे आहे ते नोंदणी कायदा कलम 18 मध्ये ज्या दस्तांची नोंदणी ऐच्छिक आहे, या ऐच्छिक दस्तांमध्ये कलम 18E यानुसार मृत्यूपत्राचा समावेश आहे. आणि त्यामुळे नोंदणी कायद्याच्या कलम 18E नुसार मृत्यूपत्र हे नोंदणी आवश्यक असणारं, अनिवार्य असणारं कागद नाही. त्यामुळे मृत्यूपत्राची नोंदणी केली किंवा नाही केली तरी मृत्यूपत्राचा इफेक्ट तोच आहे. मात्र मृत्यूपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर आव्हानित झालं, त्याच्यामध्ये कोर्टामध्ये प्रकरण गेलं आणि ते नोंदणीकृत असलं तर कोर्टाकडून नोंदणीकृत असल्यामुळे त्याला थोडं जास्त महत्त्व दिलं जाण्याची शक्यता नक्की असते. याचा अर्थ असाही नाही
की नोंदणीकृत मृत्यूपत्र आहे म्हणजे ते कोर्ट 100% मान्य करणार आहे आणि अनोंदणीकृत आहे म्हणून ते करणार नाही, असंही नाही. नोंदणीकृत असो किंवा अनोंदणीकृत असो, मृत्यूपत्र योग्य प्रकारे साबित करण्याची जी काही जबाबदारी लाभार्थीवर आहे ती जबाबदारी कायमच असते. आणि त्यामुळे नोंदणीकृत मृत्यूपत्र असलं किंवा नसलं तरी त्याचा जो काही कोर्टासमोर आलेल्या पुराव्यानुसार इफेक्ट व्हायचा आहे तो तसा इफेक्ट होतो. आता मृत्यूपत्राबद्दल इंडियन सक्सेशन ऍक्ट या कायद्याच्या कलम 57 पासून कलम 190 यापर्यंत विविध तरतुदी आहेत. आणि त्याच्या पुढे कलम 211 पासून पुढच्या तरतुदी प्रोबेट किंवा लेटर्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन याच्याबद्दलच्या आहेत. आता हे दोन्ही भाग, मृत्यूपत्र काय किंवा प्रोबेट आणि लेटर्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन काय, हे सखोल चर्चा करण्यासाठी आवश्यक असलेले भाग आहेत. मात्र मला दिलेला विषय जो आहे तो नेमलेल्या वेळामध्ये 40 ते 45 मिनिटांमध्ये मला संपवायचा आहे आणि त्यामुळे मी मृत्यूपत्र या विषयावरच जास्त चर्चा करू शकेन. याचा अर्थ असा नाही की प्रोबेटवर मी आपल्याला काही सांगणार नाहीये, पण प्रोबेट म्हणजे काय, प्रोबेट करणं कधी आवश्यक असतं, एवढे जुजबी ज्या काही बाबी आहेत त्या मी आपल्यासमोर नक्की मांडीन. पण प्रामुख्याने माझ्या या आजच्या व्याख्यानामध्ये मी मृत्यूपत्र आणि मृत्यूपत्रामध्ये अंतर्भूत असणाऱ्या विविध बाबी याचाच फक्त समावेश वेळेच्या बंधनामुळे करू शकणार आहे, हे आपल्याला सर्वप्रथम मी सांगू इच्छितो. आपल्या चर्चेचा विषय त्यामुळे मृत्यूपत्र कोणाला करता येतं, मृत्यूपत्राने करायची व्यवस्था कशी करता येते आणि मृत्यूपत्र निष्पादित करायचं आणि ते कोर्टासमोर साबित करायचं यासाठी वकील म्हणून काय काय खबरदारी आपण घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे मृत्यूपत्रामध्ये कोणकोणते मुद्दे असले पाहिजेत, मृत्यूपत्रामध्ये कसला समावेश आपण करणं आवश्यक आहे आणि काय टाळणं आवश्यक आहे, या दोन्ही बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्याची प्रामुख्याने चर्चा मी करण्याचा प्रयत्न इथे करणार आहे. आता मृत्यूपत्र त्याचे प्रामुख्याने दोन भाग पडतात, एक प्रिव्हिलेज्ड विल आणि दुसरं अनप्रिव्हिलेज्ड विल. आता प्रिव्हिलेज्ड विल जे आहे, प्रिव्हिलेज्ड मृत्यूपत्र, ही तरतूद इंडियन सक्सेशन ऍक्टचं कलम 65 नुसार आहे. प्रिव्हिलेज्ड म्हणजे ज्याला काहीतरी खास प्रकारची सवलत दिलेली आहे, खास प्रकारचा अधिकार दिलेला आहे अशी बाब, आणि म्हणून प्रिव्हिलेज्ड विल आहे त्याला काही खास बाबी कायद्याने दिलेल्या आहेत. त्या प्रिव्हिलेज्ड विल मध्ये काय काय येतं ते सर्वप्रथम आपल्या समोर मला सांगायला योग्य वाटेल. आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स या आपल्या 3 सेना आहेत. यापैकी युद्धभूमीवर प्रत्यक्ष लढणारा जो सैनिक असतो त्या सैनिकाला अशा प्रकारचं मृत्यूपत्र करायचा अधिकार आहे. या मृत्यूपत्राकरता कोणताही विशिष्ट फॉर्म नाही, कोणताही नमुना नाही आणि त्याला साक्षीदार असण्याची देखील आवश्यकता नाही. कलम 66 जे आहे कायद्याचं, इंडियन सक्सेशन ऍक्ट कलम 66, याच्यामध्ये विविध प्रकारे असं दर्शवलेलं आहे की मृत्यूपत्र, प्रिव्हिलेज्ड मृत्यूपत्र हे करणारा जो सैनिक असतो त्यांनी जर का ते स्वतःच्या अक्षरात लिहिलं असेल तर त्याच्यावर त्याची सही नसली तरी देखील चालेल किंवा त्याला साक्षीदार नसले तरीही चालेल. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, सैनिकांनी केलेलं हे मृत्यूपत्र थोडं त्यांनी लिहिलं असेल, अंशतः त्यांनी लिहिलं असेल आणि अंशतः किंवा पूर्णतः दुसऱ्या व्यक्तीने लिहून काढलं असेल, मात्र त्याच्यावर सैनिकांनी सही केली, त्याला ते मान्य आहे ह्याच्यासाठी त्यांनी सही केले, तर मग त्याला देखील अटेस्टेशनची, साक्षीदारांची आवश्यकता नाही. तिसरा भाग या कलम 66चा असा आहे की मृत्यूपत्र अंशतः किंवा पूर्णतः दुसऱ्या व्यक्तीने लिहून काढला असेल आणि मृत्यूपत्र करणाऱ्या सैनिकाने त्याच्यावर काही कारणाने सही देखील केलेली नाही, मात्र जर ते मृत्यूपत्र करणाऱ्याच्या सूचनांप्रमाणे लिहिण्यात आलेलं आहे आणि ते त्याचं मृत्यूपत्र असल्याचं त्यांनी मान्य केलं असं जर दाखवता आलं तर ते मृत्यूपत्र देखील योग्य मानलं जातं. त्यामुळे
प्रिव्हिलेज्ड विल हा जो काही प्रकार आहे मृत्यूपत्राचा, त्याच्याबद्दल चर्चा करताना सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की मृत्यूपत्राला ज्या काही कायदेशीर बाबी अत्यावश्यक आहेत असं मानलं जातं, म्हणजे मुख्य करून अटेस्टिंग विटनेस. तर हे जे साक्षीदार आहेत ते साक्षीदार जरी नसले तरी देखील चालेल, सही त्याच्यावर मृत्यूपत्र करणाऱ्याची नसली तरी देखील चालेल. या काही विशिष्ट बाबी ही खास सैनिकांकरता दिलेली एक सवलत आहे आणि याकरता त्याला प्रिव्हिलेज्ड विल असं म्हटलं जातं. आता प्रिव्हिलेज्ड विल नंतर इंडियन सक्सेशन ऍक्ट कलम 65 नुसार अनप्रिव्हिलेज्ड विल म्हणजेच आपण जे सर्वसाधारण मृत्यूपत्र नेहमी म्हणतो त्याला अनप्रिव्हिलेज्ड विल असं कायदेशीर परिभाषेमध्ये म्हटलं जातं. सर्वसाधारण व्यक्तींनी केलेलं मृत्यूपत्र हे अनप्रिव्हिलेज्ड विल या खाली धरलं जातं. आता हे मृत्यूपत्र जे आहे ते हस्ताक्षरामध्ये करता येतं, लिहून काढलं कोणी दुसऱ्या व्यक्तीने तरी चालतं, किंवा छपाई टायपिंग या प्रकारात देखील केलं तरी चालतं. मात्र ते कागदावर केलं जाणं आवश्यक आहे आणि त्यावर कर्त्याची सही असली पाहिजे किंवा मृत्यूपत्र कर्त्याच्या वतीने त्याच्या सांगण्यावरून दुसऱ्या कोणीतरी सही केलेली पाहिजे. आणि मृत्यूपत्र कर्त्याला किंवा मृत्यूपत्र करण्याच्या सांगण्यावरून ज्यांनी सही केली असेल अशा व्यक्तीला अटेस्टिंग विटनेस म्हणजे दोन साक्षीदार जे आहेत, दोन किंवा अधिक, या दोघांनी बघितलेलं पाहिजे, किंवा मृत्यूपत्र करणाऱ्यांनी त्या दोन साक्षीदारांना मागून असं सांगितलं तरी पाहिजे की हे माझं मृत्यूपत्र आहे, माझ्या इच्छेनुसार मी ते पूर्ण केलेलं आहे आणि मी त्यावर सही केली आहे किंवा माझ्या वतीने मी नेमलेल्या या व्यक्तीने त्याच्यावर सही केलेली आहे असं सांगून मग त्या निष्पादन केल्यानंतर अटेस्टिंग विटनेसने जर सही केली तर मग इंडियन सक्सेशन ऍक्टच्या कलम 63 नुसार जी काही अटेस्टिंग विटनेस असायची अत्यंत महत्वाची आवश्यकता आहे ती पूर्ण झाली असं म्हणता येईल. आता या इंडियन सक्सेशन ऍक्ट नुसार मृत्यूपत्रावर डॉक्टरांचा दाखला असणं ही काही अत्यावश्यक किंवा ज्याला कायद्याने आवश्यक केलेलं आहे, अनिवार्य केलेलं आहे अशी बाब नाही. डॉक्टरांचा दाखला असणं किंवा नसणं हे देखील ऑप्शनल आहे, ऐच्छिक आहे. मात्र असा दाखला जर असला तर तो निश्चितपणे उपयोगी पडतो. जेव्हा मृत्यूपत्र कोर्टामध्ये आव्हानित केलं जातं तेव्हा मृत्यूपत्रावर डॉक्टरांचा दाखला आहे म्हणजेच डॉक्टरांनी त्या इसमाला तपासलंय आणि त्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती मृत्यूपत्र करतेवेळी चांगली होती हे प्रमाणित केलेलं आहे. ही बाब मृत्यूपत्र कोर्टासमोर सिद्ध करताना फार महत्वाची धरली जाते आणि त्याचा उपयोग निश्चितपणे मृत्यूपत्राच्या लाभार्थीला होत असतो. आता निष्पादन किंवा एक्झिक्युशन आणि नोंदणी हे दोन वेगवेगळे भाग आहेत. नोंदणी एका वेळेला रजिस्ट्रेशन निष्पादन आधी केलं जातं आणि निष्पादनानंतर नोंदणी केली जाते. तर निष्पादन एका वेळेला केलं, पूर्ण केलं आणि त्याचं नंतर मागाहून सोयीप्रमाणे नोंदणी केली तरी देखील चालतं. निष्पादन योग्य प्रकारे झालं की मृत्यूपत्र पूर्ण झालं असं धरलं जातं. मात्र त्याची नोंदणी आपण केली तर त्याची बळकटी वाढते असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. कारण नोंदणी करताना तो स्वतः मृत्यूपत्र करता नोंदणी अधिकाऱ्यासमोर हजर होतो. तिथे त्याच्या विविध त्या ठरल्याप्रमाणे सह्या घेतल्या जातात, त्याचे अंगठे घेतले जातात, हल्ली त्याचा फोटो देखील घेतला जातो आणि त्यामुळे या सगळ्या बाबींमुळे त्यावेळी मृत्यूपत्र करण्याची शारीरिक स्थिती आणि मानसिक स्थिती चांगली होती याला पुष्टी नक्कीच मिळते. त्यामुळे रजिस्ट्रेशन केल्यामुळे मृत्यूपत्राला बळकटी नक्की येते. मात्र तरीही असं देखील मी सांगेन की केवळ नोंदणीकृत आहे म्हणजे सर्व झालं असं नाही. तर नोंदणीकृत मृत्यूपत्र देखील साक्षीदारांची योग्य प्रकारे साक्ष नाही झाली किंवा हुशार उलट तपासणी करणाऱ्या वकिलांनी त्यांची चांगल्या प्रकारे उलट तपासणी घेतली तर ते देखील नाशाबित होतं. अशी देखील कोर्टामध्ये प्रकरणं आपण पाहतो.
आता मृत्यूपत्र जुन्या काळामध्ये सर्वसाधारणपणे प्रत्येक जण मृत्यूपत्र करत असे, अशी एक पद्धत होती की मृत्यूपत्र करायचं. पण हळूहळू जसं एकत्र कुटुंब पद्धतीचा रास झाला, वेगवेगळी कुटुंब व्हायला लागली आणि नवरा बायको मुलं अशी स्वतंत्र राहायला लागली, त्यानंतर साधारण मृत्यूपत्र करणं हे हळूहळू बाजूला पडलेलं आहे. पण मृत्यूपत्र करणं हे अतिशय आवश्यक आहे. मृत्यूपत्र केल्यामुळे एक बाब निश्चितच होते की आपण आपल्या सगळ्या मिळकतीचं वर्णन एकत्रितपणे त्याच्यामध्ये समाविष्ट करतो. स्थावर मिळकत, जंगम मिळकत, बँकेतली खाती किंवा शेअर्स, डिबेंचर्स या सगळ्याचं वर्णन त्याच्यामध्ये आपोआपच लिहित असतो. तर त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा अचानकपणे मृत्यू झालाच तर ही सगळी यादी आणि या मृत्यू झालेल्या व्यक्तीची इस्टेट काय होती हे वारसांना सहजपणे समजतं. त्यामुळे मृत्यूपत्र करणं ही एक चांगली बाब आहे. मृत्यूपत्र करण्याचं शक्यतो आपण टाळू नये. प्रत्येकाने मृत्यूपत्र करणं आवश्यक आहे. मृत्यूपत्राला कोणताही फॉर्म नाही. ते कशा प्रकारे करावं, त्याच्यामध्ये कसं लिहावं, काय आधी असावं, काय नंतर असावं, असं कुठेही कायद्यामध्ये प्रमाणित केलेलं नाही. कधी कधी आपण पाहतो की मृत्यूपत्र अत्यंत त्रुटकपणे लिहिलं जातं. जेमतेम एखाद दोन पानं सुद्धा ते नसतं. आणि कधी कधी मृत्यूपत्र फार मोठं, म्हणजे जे वाचता वाचता कधी कधी कंटाळा येतो अशा तऱ्हेचं 20, 25, 50 पानांचं सुद्धा मृत्यूपत्र केलं जातं. पण या दोन्हीचा मधला भाग आपण बघायला पाहिजे की मृत्यूपत्रामध्ये आवश्यक बाबी तर आल्या पाहिजेत. मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या काही महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत की त्यामुळे हे मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीनेच ते केलेलं आहे अशी खात्री पटते. ज्याच्यात महत्वाची बाब अशी की मृत्यूपत्र हे नेहमी मृत्यूपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर कोर्टासमोर येत असतं. त्याच्याबद्दल आव्हान दिलं जातं किंवा वाद निर्माण होतो तो नंतरच होतो. अशा वेळेला जर तो योग्य मनस्थितीमध्ये नव्हता, मृत्यूपत्र करणारा भ्रमिष्ट झालेला होता, यासारख्या काही बाबी उपस्थित झाल्या तर आपण तयार केलेल्या मृत्यूपत्रामध्ये वकील म्हणून आपण काय केलं पाहिजे हे मी सांगतोय मुद्दामून की आपण मृत्यूपत्र तयार करताना असा काही मजकूर ज्याला पर्सनलाइज म्हणतो आपण, त्या व्यक्तीनेच तो सांगितला तर कळेल असा काही मजकूर त्याच्यामध्ये जरूर लिहावा. उदाहरणार्थ लहानपणी तो कुठे राहत होता, त्याचं शिक्षण कुठे झालंय, त्याचं बालपण कसं गेलं, थोडा थोडा का होईना, अगदी त्रोटक का होईना, पण याच्याबद्दलचा काही मजकूर जर का तिथे आला तर निश्चितपणे हे मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसारच मृत्यूपत्र करण्यात आलंय. कोणीतरी लिहिलंय आणि त्याची सही घेतली असं मग म्हणता येत नाही. यासाठी वकील म्हणून आपल्याकडे हे जेव्हा काम येईल, वकील मित्रमंडळीला हे मला जरूर सांगायचंय की मृत्यूपत्र करण्याचं जर आपल्याकडे एखादं काम आलं तर त्या मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीबरोबर आपण स्वतः चर्चा केली पाहिजे. त्याला समजून घेतलं पाहिजे. त्याला नेमकं काय आपल्याला करायचं हे त्याला देखील सांगितलं पाहिजे. आणि मग त्याची वैयक्तिक माहिती, त्याची जी काही माहिती आपल्याला मृत्यूपत्र लिहिताना उपयोगी पडेल अशी त्याच्याकडून काढून घेतली पाहिजे. आणि त्याच्या इच्छेनुसार त्याला ज्या काही कोणाला काय द्यायचंय ते सगळं आपण आपल्याकडे नमूद करून घेऊन मग मृत्यूपत्र आपण तयार केलं पाहिजे. त्याच्यामध्ये त्याचा जन्म कुठे झाला, शिक्षण कुठे झालं, त्याने नोकरीला सुरुवात कधी केली, त्याचा विवाह कधी झाला, विवाहानंतर तो कुठे राहत होता, या काही महत्वाच्या बाबी जर आल्या तर ते नक्कीच स्वेच्छेने केलेलं मृत्यूपत्र आहे असं धरणं कोर्टाला देखील सोपं जातं. हा विविध तपशील जो स्वतः मृत्यूपत्रकर्त्यांनी माहिती दिली तरच मिळू शकेल असा तपशील मृत्यूपत्रामध्ये जरूर असावा. काही लोकांना हे फार लंबावळ लावणारं मृत्यूपत्र आहे असं वाटतं, पण हा तपशीलच आपल्याला ज्या ठिकाणी त्याचा वाद निर्माण होतो त्या ठिकाणी उपयोगी पडतो. एक महत्वाची बाब अशी की मृत्यूपत्र करणारी व्यक्ती जी आहे ती चांगल्या परिस्थितीमध्ये आहे आणि स्वतः लिहू शकते अशी असेल तर अशा व्यक्तीला जरूर आपण वकील म्हणून त्याचा मसुदा तयार करून द्यावा. पण त्याला स्वतः बसायला लावून आपल्याकडचे कागद देऊन त्याला सांगावं हे तू लिहून काढ स्वतः. कारण स्वतःच्या अक्षरामध्ये असलेलं मृत्यूपत्र हे तर एवढं चांगलं मृत्यूपत्र होतं, कायद्याच्या नुसार देखील ते कोर्टात अशा प्रकारे टिकतं की विरुद्ध बाजू मृत्यूपत्र
आव्हान ज्याला देतात अशा व्यक्ती, मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीला काहीच कळत नव्हतं, त्याला समजत नसताना हे करून घेतलंय, अशासारखे ज्या काही हरकती उपस्थित करत असतात, त्या स्वतःच्या अक्षरामध्ये जर मृत्यूपत्र असेल तर या सगळ्या बाबी आपोआप बाजूला पडतात. या कुठल्याही बाबीला मग कोर्ट महत्वच देणार नाही, कारण ते मृत्यूपत्र करणाऱ्या स्वतःच्या अक्षरामध्ये लिहिलेलं मृत्यूपत्र आहे हे कोर्टाला देखील कळतं. आता मृत्यूपत्र करताना कधी कधी आपण सगळी यादी त्याच्यामध्ये लिहितो, स्थावर जंगम मिळकत लिहितो, मृत्यूपत्र करणाऱ्याच्या इच्छेनुसार ते कोणाला द्यायचं आहे असं देखील लिहितो. पण कायद्याने काही ज्या घडू शकतील अशा बाबी ज्या असतात त्याचं आकलन त्या मृत्यूपत्र कर्त्याला नसतं, तर वकील म्हणून आपण काही बाबी त्याला समजावून सांगितल्या पाहिजेत. यातली महत्वाची बाब अशी की मृत्यूपत्रामध्ये आपण ज्याला लाभार्थी नेमलेला आहे त्या लाभार्थीचा मृत्यू जर का मृत्यूपत्र करणाऱ्याच्या आधी झाला तर मग काय परिस्थिती होते. तर अशा परिस्थितीमध्ये हे मृत्यूपत्र जे आहे किंवा या मृत्यूपत्रांनी केलेली व्यवस्था आहे ती निरर्थक ठरते. उदाहरणच घ्यायचं झालं तर या व्यक्तीने मृत्यूपत्र करून ठेवलं, त्याचा मुलगा ब आणि दुसरा मुलगा क या दोघांना त्याची सगळी इस्टेट मिळावी आणि अन्य वारसांना, त्याला इतर मुली सुद्धा आहेत, पत्नी सुद्धा आहे, या अन्य वारसांना काही मिळू नये अशी तरतूद करून ठेवली. आता दुर्दैवाने असं झालं की त्या या माणसाची, ब आणि क ही दोन मुलं आहेत, त्याच्यापैकी ब चा मृत्यू च्या मृत्यूच्या आधीच झाला. त्यामुळे च्या मृत्यूच्या दिवशी अशी परिस्थिती होती की ब चा मृत्यू आधीच झालेला आहे, ब हयात नाही, आणि मग आता चा मृत्यू झाला तर मग हे मृत्यूपत्र जेव्हा उघडलं जाईल, त्याचा जेव्हा अंमल होईल, तेव्हा च्या लाभात केलेली व्यवस्था जी आणि ब च्या लाभात केलेली व्यवस्था जी आहे ती ब च्या वारसांना आपोआप लागू नाही पडत. त्यामुळे त्या मृत्यूपत्रामध्ये आपण वकील म्हणून असं सजेस्ट केलं पाहिजे की तू तुझ्या मुलाला जरी हे देत असलास तरी कदाचित तुझा मुलगा तुझ्या आधी मयत झाला तर मग त्याची व्यवस्था पुढे काय करायची हे देखील आपल्याला याच मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलं पाहिजे, असं आपण वकील म्हणून त्याला सांगितलं पाहिजे. आणि मग त्याची जी काही इच्छा असेल त्याप्रमाणे त्याची पूर्तता आपण केली पाहिजे. आता हे तुम्हाला जे मी आता उदाहरण सांगितलं, या उदाहरणामध्ये जर माणूस मृत्यूपत्र करणारा, ब आणि क ही मुलं, त्यातला ब हा च्या आधीच मयत झाला, अशी विशिष्ट परिस्थिती असेल तर दुर्दैवाने ब च्या मृत्यूमुळे ब च्या वारसांना च्या मिळकतीपैकी काहीच मिळणार नाही आणि जे सगळं जे आहे ते क ला मात्र मिळेल. उलट ब ला जे द्यायचं होतं ते देखील क ला मिळेल, कारण क हयात आहे. आता या विशिष्ट परिस्थितीमध्ये इंडियन सक्सेशन ऍक्टचं कलम 105 आणि 106 यानुसार हा भाग आता मी जो आपल्यासमोर मांडला तो आहे. आणि आपण निश्चितपणे वकील म्हणून याची नोंद घेतली पाहिजे. आणि मृत्यूपत्र करणारा जो व्यक्ती आहे त्याच्या हे मनात देखील येणार नाही की मी आज मुलाला माझ्या दिलेलं आहे पण माझ्या मुलाचा मृत्यू माझ्या आधी होईल, असं त्याला वाटणं तर काही शक्य नाही. पण कदाचित अशी दुर्दैवी घटना घडली तर मग काय, याची तरतूद आपण जरूर करायला त्याला सांगितली पाहिजे. आणि मग त्या मुलाची मुलं किंवा त्या मुलाची पत्नी या कोणाला त्याला द्यायचा असेल तशी शब्दरचना आपल्या मृत्यूपत्रामध्ये असली पाहिजे, तरच ते खऱ्या अर्थाने योग्य आणि त्या माणसाच्या हिताचं ठरेल. आता मृत्यूपत्र करताना कधी कधी असं होतं की अनवधानाने दोन परस्पर विरोधी बाबी त्या मृत्यूपत्रामध्ये लिहिल्या जातात. म्हणजे उदाहरण घेऊ आपण की नि मृत्यूपत्र केलं, त्यांनी त्याची अलिबाग मधली घर मिळकत आहे ती त्याचा मुलगा ब याला द्यायचे असं पहिल्यांदा लिहून ठेवलं. मृत्यूपत्राच्या सुरुवातीला हा मजकूर आहे. मात्र पुढे शेवटच्या काही मजकुरामध्ये त्यांनी तेच घर, अलिबाग येथील तेच घर माझा मुलगा क याला मी देत आहे
असं लिहून ठेवलं. आता आला प्रश्न, ब ला पण दिलेलं आहे तेच घर आणि क ला पण तेच दिलेलं आहे आणि दोघांना तर एकाच वेळा ते घर मिळणार नाही. एकतर ब ला मिळेल किंवा एकतर क ला मिळेल. मग आता काय करायचं? तर कायदेशीर तरतूद याच्यातली अशी आहे, हा भाग इंडियन सक्सेशन ऍक्टच्या कलम 88 नुसार आहे आणि जी परस्पर विरोधी व्यवस्था मृत्यूपत्रामध्ये चुकीने झालेली असेल, जी परस्पर विरोधी व्यवस्था एकाच वेळेला दोघांनाही अंमलात आणता येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था असेल, तर मग नंतरची व्यवस्था त्यातली, त्या दोघांमधली नंतरची, म्हणजे आता ह्या आपल्या मृत्यूपत्रामध्ये क ला जे घर दिलेलं आहे ते अंमलनीय ठरेल. सर्वसाधारणपणे आपल्याला वाटतं की एकाच मृत्यूपत्रामध्ये ब ला दिलेलं आहे ते आधी दिलेलं आहे आणि क ला नंतर दिलेलं आहे, मग ब ला आधी दिलं तर त्या ब ला मिळालं पाहिजे. पण यासाठी कायदेशीर बाब अशी आहे की मृत्यूपत्राच्या तरतुदीप्रमाणे शेवट केलेली व्यवस्था ही नेहमी अंमलात येते. आपण नेहमी म्हणतो लास्ट विल विल प्रिव्हेल. तर उशिरा केलेली व्यवस्था ही अंमलात आली असं धरलं जातं. त्यामुळे एकाच मृत्यूपत्रामध्ये सुद्धा एकाच मिळकतीबद्दल ह्या दोन व्यवस्था वेगवेगळ्या केल्या असल्या चुकून, तर त्यातली दुसरी व्यवस्था, उशिरा केलेली व्यवस्था, म्हणजे आता आपल्या ह्या उदाहरणामधली शेवटच्या भागामध्ये आलेली व्यवस्था ही अंमलनीय धरली जाईल. मात्र ब ला दिलेला जो काही मजकूर आहे, ब ला घर दिल्याबद्दलचा, तो मजकूर धरला जाणार नाही आणि ब ला ह्याच्यामध्ये ते काही घर मिळणार नाही. याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल देखील आहे. ऑल इंडिया रिपोर्टर 1995, सुप्रीम कोर्ट 2491, 2491 या निर्णयामध्ये देखील हीच बाब स्पष्टपणे सांगितलेली आहे की उशिरा केलेली व्यवस्था अंमलात येईल, प्रथम केलेली व्यवस्था आपोआप बाजूला पडेल. आता मृत्यूपत्र हा कागद असा आहे की अटेस्टिंग विटनेस हे त्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. मृत्यूपत्र अटेस्टिंग विटनेसच्या शिवाय पूर्ण पण होत नाही आणि कोर्टासमोर सिद्ध पण होत नाही. त्यामुळे वकील म्हणून आपण त्यात लक्षात घ्यायचा भाग असा आहे की मृत्यूपत्र करणारा सर्वसाधारणपणे नेहमीच त्याच्या समवयस्क मित्रमंडळींना बरोबर घेऊन येत असतो की हे माझे दोन साक्षीदार आहेत, माझ्या ऑफिस मधलीच माणसं आहेत. आणि मग त्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण होते की जे साक्षीदार आहेत ते देखील समवयस्क असल्यामुळे, त्याचेच मित्र असल्यामुळे अशी शक्यता असते की ते त्याच्या आगेमागे मृत्यूपत्र करणारी व्यक्ती मृत होईल, त्याच्या पुढे मागे ते देखील मृत होण्याची शक्यता असते. आणि मग कोर्टामध्ये जेव्हा तो वाद जाईल, मृत्यूपत्रकर्त्याच्या मृत्यूनंतर केव्हा तरी ते दाखल होईल, प्रकरण सुनावणीला येईल, तेव्हा 5-10 वर्ष उलटून गेलेली असतात. त्यावेळेला ह्या अटेस्टिंग विटनेसपैकी कोणीच आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आपण वकील म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे की मृत्यूपत्र करायला जो व्यक्ती आपल्याकडे येतो त्याला आपण जरूर सांगितलं पाहिजे की तुझ्यापेक्षा 10-15-20 वर्षांनी कमी असलेला माणूसच तू अटेस्टिंग विटनेस म्हणून बरोबर आण, ते तुझ्या हिताचं ठरेल. आणि नंतर मृत्यूपत्र सिद्ध करायची जर का आवश्यकता भासली तर तेव्हा त्या माणसाचा मला नक्की उपयोग होईल. आता मृत्यूपत्र करताना मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की वारसा हक्क जो असतो त्याच्यामध्ये काहीतरी बदल आपल्याला करायचा असतो, म्हणून तर आपण मृत्यूपत्र करतो. तर सरळ वारस म्हणजेच पत्नी आणि मुलं यांच्यापैकी एखाद्याची वागणूक चांगली नाही किंवा एखाद्याचं मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीबरोबर पटत नाही, या कारणाने त्याला काही दिलेलं नसतं किंवा त्याला इतरांपेक्षा काही कमी दिलेलं असतं. पण बऱ्याच वेळा काय होतं की ती व्यक्ती मृत्यूपत्र करणारी आपल्याला गळ घालते की ते तसं काही लिहू नका, तो व्यसनी आहे, असं काही लिहू नका, त्याला वाईट वाटेल, किंवा त्याचं माझ्याबरोबर भांडण आहे असं लिहू नका, त्याला वाईट वाटेल. पण वकील म्हणून आपण त्याला सांगितलं पाहिजे की बाबा रे, जर तुझी ही सगळी मुलं आणि पत्नीच आहे, सख्खे नातेवाईक तुझा आहे, तर त्याच्यापैकी एकालाच तू कमी का देतोयस किंवा एकालाच तू बाजूला का टाकतोयस,
याचं जर का योग्य कारण तुझ्याकडे आहे आणि ते मी मृत्यूपत्र दिलं नाही, तर निश्चितपणे उद्या कोर्टासमोर जर का हे मृत्यूपत्र वादाच्यामुळे गेलं तर त्या माणसाला काही न देण्याचं कारण त्या मृत्यूपत्रामध्ये नाही, हे देखील कोर्टाचं त्याच्यामध्ये मृत्यूपत्राबद्दल काही संशयास्पद परिस्थिती आहे असं धरण्याचं कारण होऊ शकतं. यासाठी आपण त्याला समजावून सांगितलं पाहिजे की मृत्यूपत्र करताना जर तुझं एखाद्या तुझ्या वारसाबद्दल गैरमत असेल तर निदान ते काही कमी शब्दात का होईना पण आपण मृत्यूपत्रामध्ये ते लिहूया, आणि ते लिहिल्यामुळे त्या मृत्यूपत्राला निश्चितपणे बळकटी येईल. मृत्यूपत्र करणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे आपण लिहून काढलं, त्यांनी आपल्याला सगळी माहिती दिली, पण कधी कधी असं होतं की त्यांनी माहिती देतानाच त्यात काही काही मिळकती, काही बँक अकाउंट, काही दागिने किंवा काही एखादी जमीन त्याचा उल्लेख करणं राहून जातं. आणि मग केवळ तो उल्लेख जो केलेला नाही, ती मिळकत मृत्यूपत्रामध्ये आलेली नाही, त्यामुळे ती मृत्यूपत्राचा विषय होऊ शकत नाही, आणि मग ती मिळकत जी आहे ती सर्व वारसांना ओपन होते. यासाठी वकील म्हणून आपण त्याला सांगितलं पाहिजे की तू सर्व मिळकतींची मला माहिती दिलेली आहेस, पण ह्याच्यामध्ये एक शेवटी आपण रेसिड्युअरी क्लॉज असा लिहायला पाहिजे की जरी या मृत्यूपत्रामध्ये पूर्ण काळजी घेऊन मी सर्व माझ्या मिळकतींची माहिती दिली असली तरी देखील एखादी मिळकत याच्यामध्ये नमूद करायची राहिली असली किंवा एखादी मिळकत मला या मृत्यूपत्र केल्यानंतर प्राप्त झाली, तर माझी इच्छा अशी आहे की ती मिळकत याच मृत्यूपत्राने मी माझ्या वारसांपैकी किंवा वारस नसलेल्यापैकी त्याला कोणाला द्यायची इच्छा असेल त्या व्यक्तीला देत आहे, असा जर का रेसिड्युअरी क्लॉज आपण त्यात लिहिला तर ते खऱ्या अर्थाने परिपूर्ण मृत्यूपत्र होईल. आणि मग त्या एका राहिलेल्या लहानशा मिळकती करता परत वेगळं प्रकरण कोर्टामध्ये दाखल करणं, वारस दाखला घेणं वगैरे या सगळ्या पुढच्या बाबी आहेत त्या निश्चितपणे टळतील. ही जी काही तरतूद आहे, या रेसिड्युअरी क्लॉज बद्दलची जी काही तरतूद आहे ती इंडियन सक्सेशन ऍक्ट कलम 102 नुसार आहे, आणि त्यामुळे ही तरतूद कायद्यामध्ये आहे त्यानुसार आपण मजकूर मृत्यूपत्रामध्ये नमूद करणं ही वकील म्हणून एक आपली आवश्यक बाब आहे. आपण मृत्यूपत्र कर्त्याला त्याबद्दल सल्ला दिला पाहिजे आणि त्याच्यावरून रेसिड्युअरी क्लॉज देखील लिहून घेतला पाहिजे. आता मृत्यूपत्र करताना काही व्यक्ती असं करतात, मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्ती, की मृत्यूपत्राच्या लाभार्थीवर काही जबाबदारी देखील टाकतात. अशा मृत्यूपत्राला जबाबदारीसह मृत्यूपत्र किंवा वनरस विल असं म्हटलं जातं. मृत्यूपत्राच्या लाभार्थीवर या मृत्यूपत्राने काही जबाबदारी दिली जाते. त्याचं सर्वात सोपं उदाहरण म्हणजे वडिलांनी त्याच्या 3 मुलांपैकी एकाच मुलाला, या मुलाला मृत्यूपत्राने एक घर दिलं, मात्र त्या घरावर 5 लाखाचं कर्ज बाकी आहे. तर माझा मृत्यू झाला तर हे घर मी ला देत आहे आणि बँकेचं जे काही या घरावर कर्ज राहिलेलं आहे ते त्यांनी फेडावं अशी त्याच्यावर अट देखील घातली. आता ही जी काही व्यवस्था केलेली आहे ही जबाबदारीसह व्यवस्था आहे. आता जबाबदारीसह व्यवस्था जी आहे ती व्यवस्था मान्य करायची की नाही हे त्या लाभार्थीवर आहे. लाभार्थीला जर का ते घर हवं असेल तर त्याला 5 लाख रुपये किंवा जे काही कर्ज असेल ते फेडण्याची अट देखील मान्य करावी लागेल. त्याला असं नाही म्हणता येणार की मला घर पण हवंय पण मी काही कर्ज फेडायला तयार नाही, असं त्याला म्हणता येणार नाही. त्याला एकतर दोन्ही गोष्टी मान्य कराव्या लागतील किंवा त्याला दोन्ही गोष्टी मान्य नाही असं म्हणून ते घर सर्व वारसांना मिळावं असं त्याला म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे एकाच मृत्यूपत्रामध्ये 2 वेगवेगळ्या व्यवस्था असतील, म्हणजेच मगाशी मी जे उदाहरण सांगितलं त्याप्रमाणे घर आहे, त्या घरावर काही कर्ज आहे, ते मी घर ला देत आहे आणि नी ते कर्ज फेडावं. त्याचप्रमाणे माझी जमीन मिळकत आहे, त्या जमिनीवर देखील कर्ज आहे आणि ते कर्ज देखील नी फेडावं आणि मी मिळकत ती ला देत आहे.
अशी वडिलांनी व्यवस्था करून ठेवली. आता अला ते घर पाहिजे आणि घराचं कर्ज तो फेडायला तयार आहे, मात्र जमिनीचं कर्ज फेडायची त्याची इच्छा नाही. तर अला असा ऑप्शन ओपन आहे. असं अला करता येतं की घरापुरती व्यवस्था मला मान्य आहे, मी घरापुरती व्यवस्था मान्य करून घराचं कर्ज फेडायला तयार आहे आणि ते घर मी घेतो, पण जमिनीचं कर्ज फेडायची माझी तयारी नाही आणि म्हणून जमीन जी आहे ती मला नको. ही गोष्ट त्याला अंशतः मान्य अंशतः अमान्य पण करता येते. मात्र जी मान्य केले त्याची अटही त्याला पाळली पाहिजे. म्हणजे घर मला पाहिजे पण मी जमिनीचं कर्ज फेडीन, किंवा जमीन मला पाहिजे मी घराचं कर्ज फेडीन, असं काही त्याला म्हणता येणार नाही. ही जी काही बाब आहे ती इंडियन सक्सेशन ऍक्टच्या कलम 122 आणि 123 म्हणजे जबाबदारीसह व्यवस्था अशा या 2 कलमांमध्ये ही व्यवस्था केलेली आहे. मृत्यूपत्र आपण पूर्णतः काळजी घेऊन पूर्ण केलं तरी देखील कधी कधी असं होतं की त्याच्यामध्ये काहीतरी चूक राहून जाते आणि मग ती चूक जी आहे त्याच्यामुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो. अशी एखादी चूक राहिली, मृत्यूपत्र करणारा माणूस मयत झाला आणि मग त्याचं हे सगळं उघडकीस आलं की अशी अशी चूक राहिलेली आहे, तर मग ती चूक त्याबद्दल योग्य तो पुरावा कोर्टात सादर करून कोर्टासमोर आपल्याला ती स्पष्ट करता येते. आता याच्यानुसार संभ्रम दूर करता येतो. याच्यानुसार एक उदाहरणच आपल्याला द्यावं लागेल मला, तर ते जास्त योग्य प्रकारे मला सांगता येईल की मृत्यूपत्र करणाऱ्याची जमीन मिळकत वरसोली या गावामध्ये आहे, त्याचा सर्वे नंबर असा असा आहे असं मृत्यूपत्रात लिहिलं, पण प्रत्यक्षात वरसोली आणि अलिबाग ही गावं एवढी जवळ आहेत, त्यामुळे त्याची मिळकत आहे अलिबागमध्येच, वरसोलीमध्ये नाहीच आहे. आता प्रश्न आला की संभ्रम निर्माण झाला की ही मिळकत त्याची वरसोलीमध्ये आहे असं लिहिलेलं आहे मृत्यूपत्रामध्ये, पण प्रत्यक्षात मिळकत आहे अलिबागमध्ये. मग हे मृत्यूपत्र आहे अंमलनीय ठरेल की नाही ठरणार? तर ते अंमलनीय ठरावं याकरता कलम 80 प्रमाणे, इंडियन सक्सेशन ऍक्टच्या कलम 80 प्रमाणे आपल्याला तोंडी पुरावा असा देता येतो की मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीची वरसोलीमध्ये कोणती मिळकतच नाही, त्याची मिळकत जी काय जमीन आहे ती अलिबागमध्येच आहे. त्याचं वर्णन जे आहे सर्वे नंबर 6 यातनं जे लिहिलेलं आहे ते अलिबागच्याच मिळकतीचं वर्णन आहे. असं जर का आपण कोर्टासमोर योग्य पुराव्याने साबित करू शकलो तर हा संभ्रम दूर झाला असं म्हणता येतं. आणि मग हा संभ्रम दूर झाल्यामुळे ते मृत्यूपत्र कोर्टात मान्य करू शकतं. त्यापुढे इंडियन सक्सेशन ऍक्टच्या कलम 82 ते 87 मध्ये काही विशिष्ट बाबी दिलेल्या आहेत. या सर्व बाबींचा मतितार्थ असा आहे की मृत्यूपत्र शक्यतो मृत्यूपत्र करणाऱ्याची इच्छा कशी पूर्ण होईल अशा अर्थाने वाचावं. ते कसं टाळता येईल अशा प्रकारे वाचू नये, तर त्याला अंमल कसा देता येईल या प्रकारे वाचावं. कलम 87 मध्ये अशी स्पष्ट रचना आहे की मृत्यूपत्र कर्त्यांनी मिळकती ज्या काही जमीन नमूद केलेल्या आहेत किंवा असं काही वर्णन लिहिलेलं आहे त्यापैकी काही वर्णन निरर्थक असलं तरी देखील जे वर्णन सार्थ आहे, ज्या वर्णनाचा योग्य प्रकारे अर्थ लागतोय, अशा मिळकतीपुरतं तरी ते मृत्यूपत्र अंमलनीय असं धरलं पाहिजे. याचं उदाहरण म्हणून मी असं सांगेन की मृत्यूपत्र करणाऱ्यांनी 10 मिळकतींची यादी लिहिली. आता 10 मिळकतींची यादी लिहिली, पण प्रत्यक्षात त्याच्याकडे 5च मिळकती आहेत. जुना सर्वे नंबर आणि नवीन सर्वे नंबर असं बऱ्याच गावांमध्ये होत असतं. तर ते दोन्ही सर्वे नंबर, जुने सर्वे नंबर आणि नवीन सर्वे नंबर लक्षात घेतले गेले आणि त्यामुळे त्याच्या 10 मिळकती आहेत असं मृत्यूपत्रात चुकून लिहिलं गेलं. आता विरुद्ध बाजूने डिफेन्स असा मांडला की हे मृत्यूपत्र त्यामुळे अंमलनीय नाही, ह्याच्यामध्ये लिहिलेला मजकूर आहे त्याला काही अर्थच नाही, अशा कुठल्या मिळकतीच नाहीत. पण जर कोर्टाला हे आपल्याला दाखवता आलं की यातल्या 5 मिळकती आहेत, 5 आहेत त्या निरर्थक आहेत कारण तशा मिळकती कुठे नाहीच आहेत, पण 5 मिळकती आजच्या काळात आहेत, हे नवीन सर्वे नंबर आपण लिहिलेले आहेत, तर मग ज्याचा अर्थ योग्य लागतोय अशी मिळकत आहे किंवा अशा व्यवस्थेपुरतं
ते मृत्यूपत्र अंमलाने धरता येतं. ही तरतूद कलम 87 मध्ये इंडियन सक्सेशन ऍक्टच्या केलेली आहे. आता एक प्रश्न बऱ्याच वेळा पक्षकारांना देखील पडत असतो आणि अगदी नवीन वकिली करणारे जी काही माझी मित्रमंडळी आहेत त्यांना देखील पडत असतो की मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या जमिनी आहेत त्या जमिनी कुळ कायद्याच्या आहेत. मग आता मृत्यूपत्र करताना आधी कुळ कायदा परमिशन घेतली पाहिजे का नको घ्यायला पाहिजे, परमिशन घ्यायला हवी की नको. तर मगाशी मी सुरुवातीलाच जे आपल्यासमोर विवेचन केलं त्याचाच इथे मी आधार घेईन की मृत्यूपत्र हे काही हस्तांतरण नाही. मृत्यूपत्राने केलेली व्यवस्था ही हस्तांतरण या सदरात मोडत नाही आणि त्यामुळे मृत्यूपत्र हस्तांतरण नसल्यामुळे त्याला कुळ कायद्यानुसारची परवानगी निश्चितपणे आवश्यक नाही. जरी जमीन कुळ कायद्याची असली तरी मृत्यूपत्राचा अंमल मृत्यूपत्राच्या नंतर होतो आणि मृत्यूपत्राचा लाभार्थी हा मृत्यूपत्र करणाऱ्याची जागा घेतो असं कायद्याने धरलं जातं. त्यामुळे मृत्यूपत्र करताना मृत्यूपत्रातली जमीन जरी कुळ कायद्यानुसारची असली तरी त्याला कुळ कायदा कलम 43 नुसारची विक्री परवानगी किंवा हस्तांतरणाची परवानगी आवश्यक नाही. हे जरी स्पष्ट असलं खरं तर यासाठी न्यायनिर्णयाची देखील आवश्यकता नाही. पण कधी कधी कोर्टाकडून देखील आपल्याला अशी विचारणा होऊ शकते की मृत्यूपत्र तर तुम्ही दाखल केलंय पण त्याच्यामध्ये कुळ कायद्यानुसारची जमीन आहे, मग ते कसं काय धरायचं, त्याला परमिशन कुठे आहे. तर त्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे 2004/3 ऑल MR 880. याच्यामध्ये ही बाब नक्की स्पष्ट केलेली आहे की मृत्यूपत्रातली मिळकत जरी कुळ कायद्याची असली तरी त्याला परवानगीची आवश्यकता नाही. आता इतक्या वेळ मृत्यूपत्र आणि मृत्यूपत्रामधल्या विविध बाबी याच्याबद्दल जे काही मला अल्प माहिती आहे ती आपल्याला देण्याचा मी प्रयत्न केला. आता थोडक्यात अत्यंत वरवर पण प्रोबेट बद्दल काही माहिती आपल्याला सांगणं आवश्यक आहे. आता प्रोबेट म्हणजे काय असा प्रश्न नेहमी आपल्याला पडतो. ज्युनियर असताना तर प्रोबेट हा शब्द आपण नेहमी ऐकलेला असतो पण त्याची आपल्याला काही माहिती नसते प्रोबेट म्हणजे काय. तर प्रोबेट म्हणजे मृत्यूपत्र योग्य आहे असा दाखला कोर्टाने देणं याला प्रोबेट म्हणतात. आणि त्या प्रोबेटच्या दाखल्यासह सर्टिफिकेटसह मृत्यूपत्र किंवा मृत्यूपत्राची प्रत जोडलेली असते. आता हे प्रोबेट जे आहे हे प्रोबेट कधी आवश्यक आहे आणि कधी आवश्यक नाही याच्याबद्दल बरेच वेगवेगळे मतप्रवाह आपल्याकडे आहेत, सर्वत्र असतात. त्याच्यामध्ये महत्वाची बाब अशी की इंडियन सक्सेशन ऍक्टचं कलम 57 आणि 213 या दोन कलमांचा एकत्रितपणे विचार केला तर असं लक्षात येतं की मुंबई, कलकत्ता आणि मद्रास ही जी काही महानगरं आहेत या महानगरांमध्ये एखादं मृत्यूपत्र झालं असेल, निष्पादित केलं गेलं असेल किंवा निष्पादित अन्यत्र कुठेतरी झालंय पण त्यामध्ये असलेली मिळकत मृत्यूपत्रामध्ये ज्याचं हस्तांतरण मृत्यूपत्रानुसार व्यवस्था केलेली आहे अशी मिळकत मुंबई, कलकत्ता किंवा मद्रास या 3 महानगरांपैकी मिळकत असेल तर अशा विशिष्ट परिस्थितीमध्येच मी म्हणेन मृत्यूपत्राला प्रोबेट घ्यावं लागतं. आणि प्रोबेट घेतल्याशिवाय ते मृत्यूपत्र किंवा त्याच्यानुसार या कारणाकरता आहे. ही केस जी आहे या केसमध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की ही 3 जी शहरं आहेत मुंबई, कलकत्ता आणि मद्रास या महानगरांमधलं मृत्यूपत्र असेल तिथे निष्पादित झालेलं किंवा तिथली मिळकत असेल तर आणि तरच प्रोबेट घेण्याची आवश्यकता भासते. आता प्रोबेट कोर्ट जे आहे म्हणजे ज्या कोर्टाला प्रोबेटचा अधिकार आहे प्रोबेट देण्याचा, आपल्या इथे जिल्हा न्यायालयाला अधिकार आहे. जिल्हा न्यायालय ते प्रोबेट
प्रकरण नंतर खालच्या कोर्टाकडे वर्ग करू शकतं चालवण्याकरता. तर हे जे कोर्ट आहे ज्याच्याकडे प्रोबेट अर्ज दाखल होतो आणि सुनावणी होते, त्या कोर्टाला मृत्यूपत्र योग्य प्रकारे निष्पादित झालेलं आहे का एवढा मर्यादित अधिकार असतो. म्हणजे जर का त्या कामामध्ये मालकी हक्काबद्दलचा वाद निघाला की मृत्यूपत्र करणाऱ्यांनी त्याच्यामध्ये जमिनीचं वर्णन केलेलं आहे पण ती जमीन त्याची नाहीच आहे, किंवा त्या जमिनीमध्ये त्याला मर्यादित अधिकार होता पण त्याने अख्खी जमीन दिलेली आहे, अशा प्रकारचे प्रश्न जर का या प्रकरणात निर्माण झाले तर प्रोबेट कोर्टाला तो अधिकारच नाही. हा अधिकार दिवाणी कोर्टाला आहे. त्यामुळे प्रोबेट कोर्टाचा अधिकार अत्यंत मर्यादित स्वरूपाचा आहे, नॅरो स्वरूपाचा आहे. आणि मृत्यूपत्राचं निष्पादन योग्य झालंय की नाही एवढंच फक्त प्रोबेट कोर्ट त्याच्या समोरच्या प्रकरणामध्ये बघू शकतं. त्यामुळे एखाद्या मृत्यूपत्राला जरी प्रोबेट दिला गेलेला आहे तरी मागाहून दाव्यामध्ये मृत्यूपत्र करणाऱ्याची मालकीच आव्हानित केली गेली आणि दाव्यामध्ये ती मालकी त्या मृत्यूपत्र करणाऱ्याची नव्हती असं सिद्ध झालं तर जरी प्रोबेट मंजूर केला गेला असला तरी देखील ती प्रोबेटचा आदेश जो आहे मृत्यूपत्र योग्य प्रकारे झालेला आहे, बरोबर आहे, पण मृत्यूपत्र करणाऱ्याला जर का मृत्यूपत्र मध्ये नमूद केलेल्या मिळकतीबाबत अधिकारच नव्हता अशी स्थिती मागावर निर्माण झाली तर त्या प्रोबेट जरी दिलेला असलं तरी कोर्टाचा निर्णय आहे, दिवाणी कोर्टाचा निर्णय, तो त्याच्यापेक्षा वरचा निकाल ठरेल. त्यामुळे प्रोबेट बद्दल ही मर्यादित स्वरूपाची माहिती मी आपल्यासमोर मांडली, कारण प्रोबेट हा एक वेगळा फार मोठा विषय होईल म्हणून प्रोबेटचं इथे वर्णन मी करून हे प्रोबेटमधून मी पुढे सरकतो. आता फक्त एक लहानसा मुद्दा मला सांगायचा आपल्याला राहिलेला आहे की मुस्लिम कायद्यानुसार मृत्यूपत्राबद्दल काय तरतूद आहे. त्याला वसियतनामा म्हटलं जातं आणि वसियत ही मृत्यूपत्र करणाऱ्याच्या 1/3 मिळकतीपुरती करता येते. मुस्लिम कायद्यानुसार 1/3 मिळकत मृत्यूपत्राने देण्याचा अधिकार आहे आणि हे करताना अंत्यसंस्काराचा खर्च आणि जर का त्या माणसावर काही कर्ज असेल तर ते कर्ज फेडण्याची तरतूद करूनच त्यांनी उरलेल्या मिळकतीपैकी 1/3 मिळकत दिली पाहिजे असं देखील तरतूद आहे. आता याच्यामध्ये जर त्या माणसाने मृत्यूपत्रामध्ये 1/3 पेक्षा जास्त मिळकत दिली, त्याची व्यवस्था केली, तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पश्चात त्याच्या वारसांना असा हक्क आहे की ती व्यवस्था ते मान्य किंवा अमान्य करू शकतात, पण तो त्या वारसांचा हक्क आहे. त्यांनी 1/3 पेक्षा जास्त केलेली व्यवस्था, 1/3 पेक्षा जास्त मिळकतीबाबत केलेली व्यवस्था मान्य करायची अथवा न करायची हा वारसांवरती अधिकार दिलेला आहे कायद्याने. आणि वारसांनी जर का ते मान्य केली व्यवस्था तर ती अधिक व्यवस्था देखील 1/3 पेक्षा जास्त मिळकतीची व्यवस्था देखील मान्य होऊ शकते. मात्र वारसांनी अमान्य केली तर 1/3 पुरतच ते मृत्यूपत्र मग अंमलनीय राहतं. आता मृत्यूपत्र लिहून आपण जे मगाशी सगळे विविध प्रकारच्या ज्या काही बाबी बघितल्या की त्या सगळ्या बाबी याच्यामध्ये आल्या पाहिजेत, तसं मृत्यूपत्र लिहून किंवा टाईप करून पूर्ण झालं की शक्यतो प्रत्येक पानाच्या शेवटी आपण मृत्यूपत्र करणाऱ्याची सही घ्यावी. प्रत्येक पानावर सही असण्याचा असा उपयोग होतो की एखादं पान बदललेलं आहे, एखादं पान मागावून घातलेलं आहे असं नंतर कोणी म्हणू शकत नाही. आणि मृत्यूपत्राचा मजकूर जिथे संपतो तिथे निष्पादनाची अंतिम सही मृत्यूपत्र करणाऱ्याची घ्यावी. आणि हे सगळं करताना, सह्या करताना ज्यांनी पाहिलंय अशा 2 किंवा अधिक साक्षीदारांनी त्यानंतर स्वतःच्या सह्या त्या मृत्यूपत्र करणाऱ्याच्या सहीनंतर केल्या की हे निष्पादन मग पूर्ण झालं. आणि त्याच वेळेला या मृत्यूपत्राला बळकटी येण्याकरता आपण मृत्यूपत्र करणाऱ्याच्या डॉक्टरांचा दाखला देखील त्यावर घेतला तर मग निश्चितपणे आणखीन याला चांगला आधार येईल.
आता मृत्यूपत्र फक्त सिद्ध कसं करावं याबद्दल दोन महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्या सांगितल्या की मग आपला हा विषय पुरा होईल असं मला वाटतंय. मृत्यूपत्र आपण लिहून काढलं, पूर्ण केलं, नोंदणी देखील त्याची केली आणि मग मृत्यूपत्र कर्त्याच्या मृत्यूनंतर ते कोर्टामध्ये गेलं तर मग कोर्टामध्ये हा दस्त सिद्ध कसा करावा. भारतीय पुरावा कायदा कलम 68 नुसार ज्या दस्ताला कायद्यानुसार अटेस्टेशन आवश्यक आहे असा दस्त एकतरी अटेस्टिंग विटनेसच्या साक्षीशिवाय सिद्ध झाला असं कोर्ट धरत नाही. आता मगाशी आपण जी चर्चा केली त्याच्यामध्ये मृत्यूपत्र हा दस्त कायद्यानुसार 2 किंवा 2पेक्षा अधिक अटेस्टिंग विटनेस आवश्यक आहेत असा दस्त आहे. त्यामुळे भारतीय पुरावा कायदा कलम 68 नुसार 2पैकी किंवा 3पैकी 4पैकी कोण जितके साक्षीदार त्यांनी घेतले असतील त्यापैकी एक तरी अटेस्टिंग विटनेस कोर्टासमोर येणं आणि त्याचा तोंडी पुरावा होणं आणि त्यांनी हे सगळं ओळखणं हे आवश्यक आहे. त्यांनी कोर्टासमोर येऊन हे सांगितलं पाहिजे की मी मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीला सही करताना पाहिलेलं आहे किंवा त्यांनी मी ही सही केली असं मला सांगितलेलं आहे आणि त्यानंतर मी माझी सही त्याखाली केलेली आहे असं त्यांनी सांगितलं पाहिजे. आता कधी कधी अशी एक विशिष्ट बाब होते, मगाशी मी जे आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे की मृत्यूपत्र करणाऱ्या मयत झाल्यानंतर मृत्यूपत्राचे हे अटेस्टिंग विटनेस देखील दुर्दैवाने मयत झालेले असतात. मग काय करायचं तर मग अटेस्टिंग विटनेसची सही ओळखणारी एखादी व्यक्ती मग साक्षीदार म्हणून आपल्याला बोलावावी लागेल आणि ती सही ओळखणारी व्यक्ती आणि निष्पादन करणाऱ्याची सही ओळखणारी व्यक्ती अशा दोन्ही व्यक्तींचा किंवा ती व्यक्ती एकच असेल तर अशा एका व्यक्तीचा भारतीय पुरावा कायदा कलम 69 नुसार आपण तोंडी पुरावा घेऊन ते मृत्यूपत्र देखील आपल्याला अशा परिस्थितीत देखील सिद्ध करता येतं. त्यामुळे अशा प्रकारे मृत्यूपत्राबद्दल जे काही विविध विचार, जी काही माहिती आजपर्यंतच्या वकिली ज्ञानामुळे मला मिळालेली आहे ती अल्प माहिती मी आपल्याला देण्याचा आज प्रयत्न केला. याच्यामध्ये देखील काही त्रुटी निश्चित असणार आहेत. मृत्यूपत्र हा इंडियन सक्सेशन ऍक्ट मधला विषय अत्यंत मोठा आहे आणि त्यामुळे सर्व विषय मी इथे चर्चा करू शकत नाही हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं. त्यामुळे मी त्याच्यातल्या महत्त्वाच्या बाबी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. तरी देखील काही बाबी राहिल्या असतील किंवा काही उल्लेख अनावधानाने चुकले असतील तरी त्याबद्दल आपण निश्चितपणे मागून मला माझ्याबरोबर बोलून हे आपण त्याच्याबद्दल योग्य ते स्पष्टीकरण करू शकतो. त्यामुळे ही माझी जी काही चर्चा मृत्यूपत्राबद्दलची आहे ती मी आता इथे संपवतोय. आता काही प्रश्न उत्तर इथे माझ्यासमोर आलेले आहेत, प्रश्न आलेले आहेत. भाग्यश्री दाभाडे या वकिलांनी एक प्रश्न असा विचारलेला आहे की वडिलोपार्जित मिळकत असेल आणि आजोबांना त्यांच्या नावाची शेती मुलांच्या नावावर न करता नातवाच्या नावावर करायची असेल आणि त्या संदर्भात मृत्यूपत्र केले तर त्यावर नंतर कोणी ऑब्जेक्शन घेईल का. आता वडिलोपार्जित मिळकत जर असेल तर आजोबांचा जो त्याच्यामधला लिमिटेड हिस्सा आहे तो लिमिटेड हिस्सा आजोबांना निश्चितपणे कोणालाही, त्यांच्या नातवंडांनाच नाही तर आणखीन कोणालाही देता येईल. पण वडिलोपार्जित मिळकत जी असते त्या वडिलोपार्जित वाडवडित मिळकतीमध्ये आजोबांच्या मुलाचा म्हणजे आता ह्या केसमधल्या तुमच्या उदाहरणामधला वडिलांचा देखील काही हक्क आहे तर तो हक्क काही त्यांना हस्तांतरित करता येणार नाही. त्यामुळे आजोबांचा स्वतःचा हक्क जो आहे तो मुलाच्या नावावर न करता थेट नातवाच्या नावावर त्यांना मृत्यूपत्राने करण्याची व्यवस्था करता येईल आणि ही व्यवस्था काही चुकीची ठरणार नाही. ती व्यवस्था जरी कोणी नंतर ऑब्जेक्शन घेतलं तरी सुद्धा कोर्टामध्ये ती व्यवस्था टिकू शकेल. दुसरा प्रश्न आहे, मृत्यूपत्र शाबित करताना त्यावेळी दिलेले साक्षीदार मयत असतील तर त्याची शाबिती कशी करता येईल. हा प्रश्न ऍडव्होकेट प्राची पाटील यांनी विचारलेला आहे. आता मगाशी मला वाटतं जे मी आपल्यासमोर चर्चा केली त्याच्यामध्येच भारतीय पुरावा कायदा कलम 69 याच्यानुसार
जर दोन्ही साक्षीदार ते नसले तर मग काय परिस्थिती होईल याची चर्चा आपण केली. तर मग त्या साक्षीदाराची साक्ष ओळखणार, त्याची सही ओळखणारा एखादा साक्षीदार, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर त्या साक्षीदाराचा मुलगा, की मी माझ्या वडिलांची सही ओळखतो, ही अटेस्टिंग विटनेस म्हणून त्यांनी सही केलेली आहे, ती माझ्या वडिलांचीच आहे आणि ती मी ओळखू शकतो, असं सांगणारा साक्षीदार आपल्याला आणता येईल आणि त्याची शाबिती आपल्याला करता येईल. विल मधील काही थिंग्स कोडिसिल मध्ये रद्द करता येतील का, असा ऍडव्होकेट परेश घरत यांनी प्रश्न विचारला आहे. तर त्याला उत्तर निश्चितपणे हो असं आहे, कारण कोडिसिल ही विलची पुरवणी आहे. कोडिसिल म्हणजे मृत्यूपत्रामध्ये जी काही व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये बदल करण्यासाठीच पुरवणी मृत्यूपत्र किंवा कोडिसिल केलं जातं आणि त्यामुळे काही व्यवस्था रद्दही करता येईल, काही नवीन व्यवस्था देखील त्याच्यामध्ये समाविष्ट करता येईल. चौथा प्रश्न ऍडव्होकेट रोहित मानकवळे यांनी विचारलेला आहे. व्हाईल मेकिंग द विल द मॅन मे हॅव थम्ड टू द रजिस्टर ऑफिस बट द मॅन सॉ इट and signed it, and after the death of the man, can the will be challenged? हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे काही लिहून मला पाठवलंय त्याच्याप्रमाणे की रजिस्टर ऑफिस समोर थंब इम्प्रेशन त्यांनी केलेलं आहे आणि पाहिलेलं आहे, पण आफ्टर डेथ ऑफ अ मॅन कॅन द विल बी चॅलेंज. तर त्याचा मी थोडक्यात असा अर्थ धरतो की रजिस्टर समोर केलेलं मृत्यूपत्र चॅलेंज करता येईल का. तर मगाशीच आपण चर्चेमध्ये बघितलं की केवळ रजिस्टर मृत्यूपत्र आहे म्हणून ते चॅलेंजच करता येणार नाही असं नाही. मृत्यूपत्र जरी रजिस्टर समोर झालं असलं तरी ते अनेक प्रकारे चॅलेंज होऊ शकतं, की त्या माणसाला दमदाटी करून आणलेला होता, त्याला घरी काहीतरी दम देऊन आणलेला होता की तुला आम्ही अशा प्रकारे मारहाण करू किंवा तुझ्याबद्दल काही नंतर आम्ही तुला त्रास देऊ आणि म्हणून तू तिकडे चल आणि सही पुरी कर, असं होऊ शकतं. त्यामुळे केवळ रजिस्टर समोर एखाद्या माणसाने अंगठा दिलेला आहे म्हणजे ते मृत्यूपत्र नंतर चॅलेंजच होत नाही असं काही म्हणता येणार नाही. ते चॅलेंज करता येऊ शकतं. ते कोर्टासमोर आलेल्या पुराव्यानुसार कोर्ट ठरवेल की ते चॅलेंज केलेलं योग्य आहे की अयोग्य आहे, पण चॅलेंजच करता येणार नाही, रजिस्टर मृत्यूपत्र चॅलेंजच करता येणार नाही असं मात्र नाही. पाचवा प्रश्न आहे ऍडव्होकेट गौरव लेले यांनी विचारलेला प्रश्न आहे. मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीने ते मृत्यूपत्र बेनिफिशियरीच्या ताब्यात ठेवले आणि हे मृत्यूपत्र बेनिफिशियरीच्या ताब्यात ठेवलेले आहे असे वाक्य मृत्यूपत्रामध्ये लिहिलेले असेल तर असे मृत्यूपत्र वैध म्हणता येईल का. आता मृत्यूपत्राची कस्टडी, मृत्यूपत्राचा ताबा हा मृत्यूपत्र करणाऱ्याच्या इच्छेनुसार कोणाकडे ठेवायचं हे ठरायचं असतं. तर बेनिफिशियरीच्या ताब्यात ते मृत्यूपत्र आहे या केवळ एका बाबीमुळे ते मृत्यूपत्र अयोग्य आहे किंवा नाशाबीत झालं असं काही म्हणता येणार नाही. त्याला इतर जर का काही संशय येण्यासारख्या घटना असतील, बेनिफिशियरी बद्दल संशय निर्माण तुम्ही करू शकता अशा काही घटना तुमच्याकडे असतील तर मग त्याचा विचार करताना ही घटना देखील विचारात घेता येईल की ते बेनिफिशियरीच्या ताब्यातच होतं आणि तसा उल्लेख मृत्यूपत्रामध्ये लिहिलेला आहे असं जरी असलं तरी बेनिफिशियरीच्या ताब्यातून ते मृत्यूपत्र आलेलं असं तुम्हाला म्हणता येईल. पण त्यासाठी इतर अनेक वेगवेगळ्या घटना देखील त्याच्यासोबत हव्यात. केवळ ते बेनिफिशियरीच्या ताब्यात मृत्यूपत्र आहे म्हणून ते अयोग्य आहे असं काही म्हणता येणार नाही असं मला तरी माझ्या माहितीप्रमाणे वाटतं. मुस्लिम कायद्यानुसार मुस्लिम व्यक्तीस मृत्यूपत्र करता येते का, पुरुष आणि स्त्री यांना काही वेगळे समजले जाते का, असा प्रश्न ऍडव्होकेट राहुल नाईक यांनी विचारला आहे. मला वाटतं आपण मगाशी जी चर्चा केली त्याच्यामध्ये आपण ह्याबद्दल देखील मुद्दा घेतलेला होता की मुस्लिम कायद्यानुसार मुस्लिम व्यक्तीला 1/3 मिळकतीपुरतं मृत्यूपत्र करता येतं. स्त्री आणि पुरुष असा काही त्याच्यात भेद केलेला नाही आणि 1/3 पेक्षा जास्त मृत्यूपत्र जर का त्यांनी केलेलं असेल तर ते त्याच्या मृत्यू पश्चात वारसांनी ते मान्य केलं तर ते देखील चालेल. मात्र वारसांनी अमान्य केलं तर ते 1/3 पेक्षा जास्त व्यवस्था जी केलेली आहे तेवढ्या पुरतं अमान्य होतं.
विल बनविताना 2 साक्षीदारांचे नातेवाईक असतील आणि त्या विलमध्ये त्या नातेवाईकांचा काही हिस्सा प्रत्यक्षात असेल तर असं विल योग्य ठरतं का, असा प्रश्न ॲडव्होकेट रोहित मानकवळे यांनी विचारलेला आहे. आता विल बनवताना 2 साक्षीदार जे आहेत ते नातेवाईक आहेत आणि त्या विलमध्ये नातेवाईकांचा हिस्सा आहे असं जर असेल तर मृत्यूपत्राबद्दल संशय निर्माण करण्याकरता ही एक अत्यंत चांगली घटना आहे. पण मगाशी मी म्हटलं तसं की केवळ ह्याच्यामुळेच ते मृत्यूपत्र लगेच नाशाबीत झालं असं नाही होणार. तर त्याबद्दल आपल्याला कोर्टासमोर ह्या बाबी मांडाव्या लागतील की हे मृत्यूपत्र आहे, याच्यामध्ये जे साक्षीदार आहेत त्यांचा देखील त्याच्यात हिस्सा आहे आणि तो हिस्सा आहे त्याच्यामध्ये इतर बाबी अशा आहेत की या मृत्यूपत्राबद्दल संशय निर्माण करणारे आहेत. हे जर का सर्व एकत्रित त्याचा इफेक्ट जर झाला तर ते मृत्यूपत्र नाशाबीत ठरू शकेल. एकाच व्यक्तीचे पहिले मृत्यूपत्र रजिस्टर्ड असेल आणि त्यानंतर काही वर्षांनी दुसरे मृत्यूपत्र हे अनरजिस्टर्ड असेल आणि दोन्ही मृत्यूपत्र एकाच मिळकतीचे पण भिन्न वारसांसाठी असतील तर त्यामध्ये कोणते ग्राह्य धरले जाईल, असा प्रश्न ॲडव्होकेट संदीप पारकर यांनी विचारलेला आहे. आता मी मगाशी आपल्या चर्चेमध्ये जसं आपल्याला सांगितलं तसं की मृत्यूपत्र नोंदणीकृत असणं किंवा नोंदणीकृत नसणं हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. रजिस्टर्ड आहे म्हणून ते योग्य आणि रजिस्टर्ड नाही म्हणून ते अयोग्य असं काही कायदा धरत नाही. दोन्ही मृत्यूपत्राची व्हॅल्यू, दोन्ही मृत्यूपत्राची किंमत ही सारखीच आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे जर दुसरं मृत्यूपत्र काही वर्षांनी केलंय ते जरी अनरजिस्टर्ड असलं मात्र ते इतर सगळ्या बाबींची पूर्तता करणारं असलं म्हणजे अटेस्टिंग विटनेस वगैरे आणि योग्य प्रकारे निष्पादन त्याचं झालेलं असलं तर ते मृत्यूपत्र अंमलनीय ठरेल आणि पहिलं मृत्यूपत्र आपोआप बाजूला पडेल आणि त्यामुळे त्या पहिल्या मृत्यूपत्रांनी ज्या मुलाला दिलेलं आहे त्याला ते काही मिळणार नाही आणि दुसऱ्या मृत्यूपत्रांनी ज्या भिन्न वारसांना मिळकती दिलेल्या आहेत त्यांना मात्र त्या मिळतील अशी परिस्थिती आहे. पुढचा प्रश्न आहे ॲडव्होकेट राकेश लाडे यांनी विचारलेला आहे. ज्याच्या लाभात मृत्यूपत्र करण्यात आले आहे व त्याने आणखी एक व्यक्तीसह अटेस्टिंग विटनेस म्हणून सही केली असेल तर त्याचा इफेक्ट काय होईल व ते व्हॅलिड असेल का. मला वाटतं मगाशी हा प्रश्न थोड्या वेगळ्या स्वरूपात वरती आलेला आहे. तर केवळ अटेस्टिंग विटनेस म्हणून सही केलेली आहे आणि तो लाभार्थी देखील आहे याच्यामुळे थेट ते मृत्यूपत्र नाशाबीत झालं असं नाही होणार. अटेस्टिंग विटनेस म्हणून त्याची सही असेल हे एक संशय निर्माण करण्यासाठी कारण होऊ शकेल मात्र केवळ त्या एका गोष्टीमुळे ते नाशाबीत होणार नाही तर ते कोर्टासमोर योग्य प्रकारे सिद्ध झालं पाहिजे आणि कोर्टासमोर त्याच्यातली संशयाची परिस्थिती आणता आली पाहिजे. मृत्यूपत्र करणारा आणि त्यावरील दोन्ही साक्षीदार मयत असतील तर मृत्यूपत्र कसे साबित करावे असा प्रश्न योगेश पार्टे ॲडव्होकेट यांनी विचारलेला आहे. तर पुरावा कायदा कलम 69 प्रमाणे हे उत्तर मगाशी देखील मी एका प्रश्नाला दिलेलं आहे. तेच उत्तर या प्रश्नासाठी आपले आहे की भारतीय पुरावा कायदा कलम 69 प्रमाणे 68 आणि 69 एकत्रितपणे याच्याबद्दल माहिती आहे. ॲडव्होकेट रोहित मानकवळे यांचा तिसरा प्रश्न आहे. विल बनवताना समजा की तो माणूस परदेशी राहतो आणि त्या माणसाची मिळकत भारतामध्ये आहे. आपली मिळकत त्या माणसांनी देण्याची इच्छा दाखवली आणि असे संभाषण फोनवरून भारतामध्ये राहत असलेल्या एका माणसासोबत बोलणं केलं आणि त्या माणसाने पेपरवर लिहून घेतली, त्यावर 2 साक्षीदारांची सही घेतली आणि विल बनवणारा तो परदेशी माणूस मेला तर ते विल योग्य ठरेल का. टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशनवरून माहिती दिली आणि त्याच्यानुसार ते मृत्यूपत्र बनवणाऱ्याने ते मृत्यूपत्र केलं असं या प्रश्नामध्ये आपण मानकवळे साहेब सांगितलेलं आहे. पण अशी तरतूद काही नाही आहे आपल्याकडे. मृत्यूपत्राचं संभाषण फोनवरून झालं आणि मग त्याच्यानुसार त्यांनी जे लिहून घेतलं तरी त्याच्यावर त्याची स्वतःची म्हणजे ज्यांनी हे संभाषण सांगितलेलं आहे त्याची सही किंवा त्याच्या सांगण्यावरून दुसऱ्या कोणाची तरी सही ही सही असलीच पाहिजे
आणि मग ती सही केल्यानंतरच ते मृत्यूपत्राचा निष्पादन होईल. अन्यथा निष्पादनच झालं नाही तर केवळ साक्षीदारांच्या सह्या त्याच्यावर आहेत म्हणून ते काही मृत्यूपत्र योग्य ठरलं असं काही होणार नाही. म्हणून ते अशा प्रकारचं मृत्यूपत्र अयोग्य ठरेल असं माझं नम्र कथन आहे. ओक साहेबांनी एक प्रश्न विचारलेला आहे. अ पर्सन ओन्स अ फ्लॅट इन मुंबई अँड ॲग्रिकल्चरल लँड ॲट अलिबाग. कॅन ही एक्झिक्यूट टू सेपरेट विल इन रिस्पेक्ट ऑफ फ्लॅट इन मुंबई and land in Alibag, stating that such will is his last will for that particular property? हा जो प्रश्न आहे हा मुंबईमधला फ्लॅट आणि अलिबागची ॲग्रिकल्चरल लँड याबद्दल दोन स्वतंत्र मृत्यूपत्र करता येतील का असा प्रश्न आहे. तर अशी मृत्यूपत्र जी त्यांनी केलेली आहेत ती दोन स्वतंत्र मृत्यूपत्र दोन वेगवेगळ्या मिळकतींबद्दल करता येतील असं मला यासाठी वाटतं की पहिलं मृत्यूपत्र यापैकी कुठलं तरी एक पहिल्यांदा केलं असेल, मुंबईचं तरी किंवा अलिबागच्या प्रॉपर्टीचं तरी, तर ते मृत्यूपत्र जे आहे ते माझं या मिळकतीपुरतंच मृत्यूपत्र आहे असा उल्लेख करून दुसरं मृत्यूपत्र जर केलं तर असं मृत्यूपत्र चालेल. आणि दोन्ही मृत्यूपत्र दोन वेगवेगळ्या मिळकतीची असली तरी ती दोन्ही मिळकतीची मृत्यूपत्र कोर्टामध्ये टिकू शकतील असं मला वाटतं. अशा प्रकारे आपलं शंका समाधान करण्याचा मी माझ्या कुवतीप्रमाणे प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील किंवा त्याच्यामध्ये आणखीन काही क्लॅरिफिकेशन आवश्यक असेल तर माझी सर्वांना आपल्या सहकाऱ्यांना अशी विनंती आहे की मागूनही देखील आपण कधी मला याबद्दल भेटू शकता, याबद्दल आपण चर्चा करू. आणि त्यामुळे तुमच्या या प्रश्नांमुळे मला देखील त्याच्यातून काहीतरी ज्ञान मिळतं असं मला नेहमी वाटत असतं. त्यामुळे हे सगळं आपली चर्चा आणि हे इथे संपवू आपण. आता यातलं 8वं पुष्प उद्या अलिबागचे ॲडव्होकेट अंकित बंगेरा हे व्याख्यान करणार आहेत. त्यांचा विषय जो आहे तो पोक्सो कायदा याबद्दलचा विषय आहे. या पोक्सो कायद्याबद्दलचं विवेचन ते आपल्यासमोर करणार आहेत. 8वं पुष्प ॲडव्होकेट अंकित बंगेरा, अलिबाग. धन्यवाद.